पक्षाचे मुख्य नेते आणि आम्ही बदलापूर शहरामध्ये शिवसेना ही स्वबळावर लढत आहे आणि स्वबळावर लढत असताना जो वचननामा आमच्या पक्षाने या बदलापूरच्या जनतेला दिलेला आहे आणि ते वचननामा पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यासाठी या ठिकाणी उद्या 5 वाजता एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहे। कारण की या बदलापूर शहराला कमीत कमी 700 ते 800 कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणचे रस्ते असतील, उद्यानं असतील, या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज असेल, पाणी पुरवठ्याची स्कीम असेल, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, या सर्व प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिलेली आणि ही सर्व कामं आता चालू होणार। पाणी पुरवठ्यासारखा जो आमचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांना दूरदृष्टी नव्हती आणि 25 वर्ष ते सत्तेत असून कुठच्या प्रकारचे पाण्याचं नियोजन त्यांनी केलं नव्हतं। एकनाथजी शिंदे साहेब यांनी आणि गुलाबरावजी पाटील या दोघांनी मिळून 20 MLD पाणी मंजूर केलं आणि त्यासाठी 240 कोटी रुपयाचा निधी हा बदलापूर शहरासाठी वितरित केलेला आहे। ते सुद्धा या बदलापूरच्या जनतेला सांगण्यासाठी ते या ठिकाणी येणार आहेत, जेणेकरून 2056 सालापर्यंत कुठच्या प्रकारची पाण्याची टंचाई या शहराला लाभणार नाही। आणि खरोखर मी काल मुख्यमंत्री साहेब आलेले होते, त्यांना मी धन्यवाद देईन आणि ते आभार मानेन की तुम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी उभे आहात। त्यांनी सांगितले आम्ही एक ब्लूप्रिंट ठेवून प्रत्येक शहराचं नियोजन करत असतो, पण नक्कीच माझ्या मनातली ब्लूप्रिंट त्यांनी काल आपल्या सर्व बदलापूरच्या नागरिकांना संबोधली। मी एकदम आनंदित होतो की त्यांचे लोकप्रतिनिधी फक्त आमच्या नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आणि वैयक्तिक टीका करण्यामध्ये त्यांचे 15 दिवस गेलेले आहेत, पण मुख्यमंत्री साहेबांनी या बदलापूर शहरात ज्या वामन मात्रेला वाटत होत्या की माझ्या सामान्य मतदाराला, सामान्य जनतेला ज्या गरजा आहेत त्या गरजांवरच त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी या बदलापूर शहरासाठी आश्वासन केलेलं आहे। नक्कीच आज माझा छोटा भाऊ सुद्धा एक विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करत असतो, तो सुद्धा नेहमीच आज या शहराला जी रेड आणि ब्लू रेषा या आमदार किसन कथोरेंमुळेच लागलेली आहे। खरं मी मुख्यमंत्री साहेबांना